उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर आवडे मकर कुंडाले तळपाती श्रवणे मकर कुंडाले तळपाती श्रवणे मकर कुंडाले तळपाती श्रवणे मकर कुंडाले तळपाती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तळपते मकर कुंडले तळपते तुळसी हार गळा कासे पितांबर हार कासे पितांबर बेस कमी तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा
कासे पितांबर हे तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ठिकाण हे दान आवडे निरंतर हे ठिकाण तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर आवडे निरंतर विषधारा हेची धारा आवडे निरंतर विषधारा तुका माने माझे हेचे सर्व सुख तुका माने माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने पाहीन श्रीमुख आवडीने 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 तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिना रे मुख आवडीने पाहिना रे मुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिदान हे चिदान हे चिदान तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर जय विठोबार कुमाई मुबारक माई जय विठोबार कुमाई हरी हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि हरि हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरे हरे रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हे रूप पाहता लोचने तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा
तो हा माधव बरबा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवना सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवना सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि राम कृष्ण हरे जय राम जय राम पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे माझी वाचा सुटे घे माझी वाचा सुटी माझी वाचा सुटे घे माझी वाचा सुटी महालाभ सुखासाठी महालाभ सुखासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठावा विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठावा विश्रांतीचा ठाव पायी संतांचे अभाव पायी संतांचे अभाव पायी संतांची अभाव पायी संतांची अभाव पायी संतांची अभाव पायी संतांची अभाव माझी वाचा तुटे घे माझी वाचा तुटे माझी वाचा तुटे घे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी तुका म्हणे बापे तुका म्हणे बापे तुका म्हणे बापे तुका म्हणे बापे संतांची आजपे जाती संत
संतांची जपे जाते संतांची जपे जाते संतांची जपे जाते संतांची जपे जाते संतांची जपे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे जाते संतांची जपे 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 माझी वाचा तुटे माझे वाचा तुटे माझी वाचा तुटे माझी वाचा तुटे फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी विठो पार घुमाई विठो पार घुमाई विठो पार घुमाई 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 पुण्यवंत भावे 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 हेता सज्जनांची नावे गीता सज्जनांची नावे नेगे माझी वाचा तुटे नेगे माझी वाचा तुटे गेता सज्जनांची नावे गेता सज्जनांची नावे नेके माझे वाचा तुटे नेके माझे वाचा तुटे महालाभ फुकासाठी महालाभ बेस कमी करा महालाभ
महालाभ फुकासाठी फुकासाठी महालाभ महालाभ फुकासाठी महालाभ पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटे मला भपकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव नेघे माझी वाचा तुटे मला भपकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची आजपे नेघे माझी वाचा तुटे मला भपकासाठी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पंचकृपादाने कधीचा विस्तार दाने कथेचा विस्तार दाने कधीचा विस्तार दाने कथेचा विस्तार गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका श्री विठ्ठलम सुकरुणार्णवमाशुतोषम दिनेष्टपोषणं मग सहन्ति सिंधुशोषम श्री रुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम
वंदे दुरंतचरितं हृदि संचरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व माम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटे महालाभ पुकासाठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा चार चरणाचा संतांची साधना आपल्या जीवनात आपण केल्यानंतर काय मिळते, काय लाभ होते, संतांचा उत्सव आपण का केला पाहिजे, आपल्याला त्यापासून लाभ काय, त्याचं चिंतन मांडणार आहे विठ्ठल. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात आपल्या श्री क्षेत्र जोपूर नगरीत स्वानंद सुखनिवासी संत श्री पाटील बाबा महाराजांच्या 125व्या पुण्यस्मरणानिमित्त पुण्यतिथी निमित्त हा भव्य दिव्य भक्ती उत्सव चालू झालेला आहे. एक दिवसाचा हा भक्ती उत्सव मोठ्या आनंदात सकाळपासून आपण या कार्यक्रमात सम्मिलित आहोत. समस्त ग्रामस्थ मंडळी बाबांचे खूप उपकार या भागावर आहेत, नाही वारकरी संप्रदायावर आहेत. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं संशोधन त्यांनी केलेलं आहे. जसं ज्ञानोबाराच्या समाधीचा शोध कोणी लावला असेल तर नाथबाबांनी लावला. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, हे सगळं नाथ बाबांनी ज्ञानोबाराच्या समाधीचं संशोधन केलं. तसं निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा शोध बाबांनी लावला. आणि त्यात पौषातली जी वारी आहे त्यावर सद्गुरु जोग महाराज, मल्हारी बाबा आणि त्याचबरोबर पाटील बाबा अशा महापुरुषांनी एकत्र बसून वारकऱ्यांना सोयीची वारी म्हणून त्र्यंबकची चालू केलेली आहे विठ्ठल. भाग्य आहे, आनंद असा वाटला. 125वी पुण्यतिथी आहे. ही तिथी 125वी आहे. समस्त ग्रामस्थ भक्त मंडळ सर्वांच्या एकत्रीकरणात हा भक्ती उत्सव होत आहे. उत्सव पाहिल्यानंतर वाटत नाही मंडप पाहिल्यानंतर एका दिवसाचा कार्यक्रम असेल, एका दिवसाचा कार्यक्रम असेल असं वाटत नाही. कारण एका दिवशी सुद्धा एवढा दिव्यता भव्यता आपण करू शकता याच्या पाठीमाग आपल्या अंतःकरणातला बाबाच्या विषयीची भावना लक्षात येते विठ्ठल. म्हणून देवा, एक दिवसाचा जरी असला तरी हा महोत्सव आहे. एक दिवसाचा झाला तरी हा महोत्सव आहे. देवाचा उत्सव असतो आणि साधूचा महोत्सव असतो. कारण आपल्या भक्ताचा उत्सव व्हावा हा देवालाच इच्छा आहे. आपुलिया दासाचा संभ्रम सोहळा देवाला इच्छा आहे. देवे भक्ता लागी उपचार मांडिले, देव करत असतो उत्सव. भगवान परमात्मा आपल्या भक्ताचा उत्सव करण्याची प्रेरणा देते. म्हणून भव्य दिव्य स्वरूपाचा हा भक्ती उत्सव गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. उपस्थित आमचे हरिभक्तीपरायण भेट देऊन गेलेले महामंडलेश्वर द्वाराचार्य विद्या वाचस्पती महंत श्री डॉक्टर रामकृष्ण महाराज लव्हितकर बाबा, हरिभक्तीपण आदरणीय बाबांच्या मार्गदर्शनात आपली वारी चालू आहे. ते आमचे हरिभक्तीपण आदरणीय श्रद्धेय काशीनाथ बाबा, त्याचबरोबर माणिक बाबा राऊत, मधुकर महाराज संधान आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे हरिभक्तीपण आदरणीय गायनाचार्य अक्षय महाराज वाघ असतील, हरिभक्तीपण आदरणीय सोपान महाराज खैरनार असतील आणि त्याचबरोबर प्रवीण महाराज, आमचे आपल्या भागातलं एक युवा नेतृत्व असणारे आमचे अभिजित महाराज आहेत, आमचे किरण महाराज आहेत, प्रवीण महाराज आहेत आणि एकंदरीत बाबांच्या नावानं चालू असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्था संत श्री पाटील बाबा ज्ञानदान वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र करंजी आणि त्याचबरोबर आळंदी संत पाटील बाबा नवतरुण भजनी मंडळ जोपूळ
या सर्वांच्या एकत्रीकरणात कार्यक्रमाला भव्यता प्राप्त झाली. विठ्ठल परिसरातली सर्व भागातली मंडळी उपस्थित आहे. साकोरकर आहेत, आमचे गोरटाणकर आहेत, एकंदरीत सर्व एक ते काय गणू अपार आहे. सर्वांच्या विषयी अंतःकरणात भाव प्रगट करतो. संतांची पुण्यतिथी का करावी बाबा? पुण्यतिथी कोणाची होते? तुमची आमची पुण्यतिथी होईल का हो? नाही. तुमचं झालं आमचं झालं तर काय होते? हा, पार झालं तर मी नेहमी सांगत असतो, पिता जर पिता नसेल तर श्राद्ध. काय पिता श्रद्धा उत्पन्न झाली तर श्राद्ध होईल की हो? म्हणजे पित्याच्या विषयी अंतःकरणात तो भाव पाहिजे. पहिलंच बरं होतं देवा. पित्याच्या पित्याच्या विषयी आपल्या अंतःकरणात भावना पाहिजे. श्रद्धेनं केल्या जाते ते श्राद्ध. पुण्यतिथी कोणाची करावी? मी नेहमी सांगत असतो, जे जन्माला येतात त्यांची नाही, मरतात त्यांची नाही. जन्माला त्यांची नाही होत पुण्यतिथी. मरतात ते किती मरतात, दिवसाचे किती मरतात. मग पुण्यतिथी नाही, पुण्यतिथीच्या लायकीचे नाहीत ते. हो, जन्माला येऊन जन्माची निवृत्ती करतात, मरून मृत्यूला मारतात, स्वरूपाने जे उरतात त्यांची पुण्यतिथी. विठ्ठल संत कधी मरत नाहीत देवा. ऐका, असं झाडसाचं विधान आहे, साधू कधी मरत नाही. साधू कधी मरत नाही. मरण शब्दाचा अर्थ काय? एकनाथी भागवतात चिंतन किंवा श्रीमद भागवतात एकादश स्कंदात चिंतन आहे. मृत्यूचं स्वरूप सांगितलं, मृत्यूर अत्यंत विस्मृती. मृत्यू म्हणजे काय म्हणे? मृत्यू विस्मृतीच्या पडद्याआड जीवाला टाकत असतो. अलग लक्षात? मृत्यूचं काम आहे जगाला विस्मृतीच्या पडद्याआड टाकण्याचं. मला वाटते आपल्याला आपल्या आजोबाचं नाव माहीत आहे, माहीत पाहिजे. आजोबाचं नाव माहित आहे ना आपल्या? आपले आजोबा कोण सांगू शकतो आपण? आपल्याला पंजोबाचं नाव आपल्या माहित आहे ना? माहित पाहिजे ना. पंजोबाचं नाव आपल्याला माहित आहे. आपल्याला आपल्या खापर पंजोबाचं नाव, पंजोबाचे वडील भाऊ नाही? पंजोबाचे वडील त्यांचं नाव नाही? नव्हते? होते ना. अहो, ते नसते तर आपण नसतो ना. ऐका, परंपरेनं त्यांच्या सातबाऱ्यावर त्यांच्या जागी आपलं नाव चढलं असेल तर कमीत कमी नाव तरी काय पाहिजे? त्यांची प्रॉपर्टी खात असो तर कमीत कमी त्यांचं नाव तरी लक्षात पाहिजे. पण आज आपल्याला त्यांचं नाव लक्षात नाही. का नाही हो? का नाही? उत्तर ऐका. त्याचं कारण आहे, मृत्यूनी त्यांचा ग्रास केला आणि मृत्यूनी त्यांना विस्मृतीच्या पडद्याआड टाकून दिलं. ऐका, मृत्यू प्रत्येकाला विस्मृतीच्या पडद्याआड टाकत असतो देवा. पण मृत्यूमध्ये ती ताकद नाही का भगवत भक्ताला विस्मृतीच्या पडद्याआड टाकण्याची. म्हणून तर आमचे तुकोबर म्हणतात, जगाला जो काळ भक्ष्यस्थानी ठेवतो त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिले. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिले पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगाला जो काळ भक्ष्यस्थानी ठेवतो त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय दिले. जिंकोन या काळावरी गेले भूमंडळ. काळावर विजय प्राप्त केला साधून. तो काळ आहे ज्या काळात वडिलाची पहिली पुण्यतिथी श्राद्ध धुमधडाक्यात, दुसऱ्या वर्षी तिथी लक्षात राहत नाही. याच तिथीला माझा बाप गेला का? म्हणजे बापाची तिथी सुद्धा आपल्याला दुसऱ्या वर्षी लक्षात राहत नाही देवा.
तिथं 125 वर्ष झाले, तरी पुण्यतिथीची तिथी चित्तात ठेवून आपण का साधना करतो, का त्यांचा उत्सव करतो, याचं उत्तर एकच आहे, काळात ताकद नाही का यांना विस्मृतीच्या पडद्यात टाकण्याची. विठ्ठल भगवत भक्त कधी मरतच नाही. भगवत भक्त कधी मृत्यूच्या ताब्यात जात नाही. देवा नाही जात, नाही जात. हो, त्यांच्या प्राणाला गती नाही, अगती नाही. मग त्यांचे प्राण होतात काय? काय होते त्याचं चिंतन असं केलं. पाप केलं तर अधोगतीला जातात, पुण्य केलं तर लोक ऊर्ध्वगतीला जातात. मग यांचं काय होते भगवत भक्ताचं? म्हणजे त्यांच्या प्राणाला गती नाही, अगती नाही. होते काय त्यांच्या प्राणाचं? शास्त्र असं सांगते, न तस्य प्राण हा उत्क्रामंते भवती. मग इथं असणाऱ्या चैतन्यात ते प्राण विलीन होऊन चैतन्य स्वरूपाला प्राप्त होतात. अत्रैव समविलीयन्ते. इथं त्या चैतन्यात ते विलीन होऊन जातात. म्हणून बाबा ते चैतन्य रूपानं अखंड असतात, म्हणून त्यांची पुण्यतिथी. साधूच्या काही गोष्टी राहतात, आपलं काही राहत नाही. साधूच्या प्रामुख्यानं 3 गोष्टी राहतात. ऐका, कोणाची पुण्यतिथी करावी मी ते सांगत आहे तुम्हाला. 3 गोष्टी राहतात. काय राहते साधूचं? ऐका, साधूची अचल समाधी राहते. काय? साधूची अचल समाधी राहते. दुसरा ऐका, साधूची धवल कीर्ती राहते आणि साधूचं विमल ज्ञान राहते. विठ्ठल संतांची समाधी राहते, संतांचं ज्ञान राहते आणि संतांची कीर्ती राहते. जगा माझे राहिला कीर्ती, जगा माझे राहिला कीर्ती. गेले दिगंबरा ईश्वरा विभूते, राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूते, राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अलग लक्षात, त्यांची कीर्ती राहते, त्यांची अचल समाधी राहते. समाधी आहे, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. बाबांचं इतकं भव्य दिव्य मंदिर आपण, आणि ती निवृत्तीनाथाचं मंदिर ज्या दगडात बनत आहे त्याच दगडात करत आहात. फक्त एवढीच विनंती आहे, लवकरात लवकर होऊ द्या. आणि निश्चित आपल्याला काहीच कमी नाही, आणि त्यांच्या कृपेनं काही कमी पडणारही नाही. तुम्ही इथं थोडं दिलं तर त्याच्या 10 पट वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्यांनी, कारण साधूला दिलेलं कमी होत नाही. देवाची इच्छा असते का आपल्या भक्ताचे हे उत्सव व्हावेत, भक्ताचा हा मंदिर व्हावं, समाधी व्हावी. म्हणून आपण सगळ्यांनी, बाबांच्या कृपेनं चांगलं आहे सगळं वातावरण. फक्त या वर्षी जरासं असेल, जरासं कमी जास्त, पण ते तुम्हाला काय पार झळ बसल असं मला नाही वाटत. पण तरी संतांचं हे मंदिर आहे, बाबांचं मंदिर आहे. आणि खरं सांगू का, देवाचं साधूचं मंदिर दिलं का त्याला फल आहे. मंदिर दानी भुवन पालखी, त्याची पालखी निघल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साधूचा उत्सव आहे, साधूचं हे कार्य आहे. मला सांगायचंय, साधूची समाधी राहते. आणि तिसरी गोष्ट, साधूचं खऱ्या अर्थानं विमल ज्ञान, शुद्ध ज्ञान राहते. साधूचं ज्ञान, ज्ञानोबाराचं ज्ञानेश्वर रूपाने ज्ञान शिल्लक आहे, तुकोबाराचं गाथ्याच्या रूपाने ज्ञान शिल्लक आहे, निवृत्तीनाथ दादांचं खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर गाथ्याच्या रूपाने ज्ञान शिल्लक आहे, मुक्ताबाईचं गाथ्याच्या रूपाने ज्ञान शिल्लक, ताटीच्या रूपाने ज्ञान शिल्लक आहे. हे सगळं ज्ञान शिल्लक राहते. साधूच्या ह्या गोष्टी शिल्लक राहतात बाबा. ज्याचला शिल्लक राहणं आहे, ज्याच्या जीवनात क्षती नाही, नाश नाही, अशांचं पुण्यस्मरण करावं.
बाबांचं जीवन तशा प्रकारचं होतं. पंढरीचे निष्ठावान वारकरी, त्या काळातल्या दिग्गज जे काही संप्रदायातली मंडळी होती त्यात बाबाचं अग्रस्थानी अशा प्रकारचं नाव होतं. सद्गुरू जोग महाराजांच्या बरोबरीचे हे महात्म्य होते. त्यांचा याची योग्यता फार मोठी अशा प्रकारची होती. मल्हारी बाबा असतील, ही सगळी मंडळी मोठी मोठी होती बाबा. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर यांनी केलेली क्रांती, आज ही व्यवस्था जर नसती तर आपण ज्येष्ठात काय निवृत्तीनाथाच्या वारीला आलो असतो? शक्य झालं नसतं. पंढरीला जायचं का इकडे जायचं आणि कमी दिवसात कसं शक्य झालं असतं? इतक्या लांब, सगळ्यात लांबचा प्रवास आहे ना हा टप्पा. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ही व्यवस्था या महापुरुषांनी केली. निवृत्तीनाथांची कृपा विशेष रूपाने, मला तर असं वाटते, मी असं बोलतो का निवृत्तीनाथांचीच आज्ञा, निवृत्तीनाथांच्याच कृपेमुळं ज्यांचा अवतार ते पाटील बाबा विठ्ठल. अशा पाटील बाबांची ही 125वी पुण्यतिथी म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सव अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. मग त्या संतांची साधना केल्यानंतर आपल्याला काय फलश्रुती प्राप्त होते? अभंगाचा प्रपंच आहे. संतांची साधना आपण करतो, हा संप्रदाय देवाची साधना जशी करतो ना देवा, तशी संतांची साधना करतो. नाही, थोडं वेगळं बोलतो, या संप्रदायाचा देवच संत सेवक आहे. या संप्रदायाचा देवच संतांची साधना करणार आहे. प्रसंग सांगतो, पंढरपूरचा सत्य प्रसंग आहे. पांडुरंगाचे पुजारी प्रल्हाद काका बडवे, संध्याकाळची वेळ आहे. पांडुरंगाची शेजारती आटोपलेली आहे. पूर्वीच्या काळी लाईटची व्यवस्था नाही. मिनमिनता कंदील हातात ते देवा त्यांच्या आहे. देवाची शेजारती आटपून काका उजव्या हाताला आपलं घर, तिथं विश्रांतीला काका गेले. काका विश्रांती करू लागले. मध्यरात्रीच्या काळात काकाला राऊळातून डाव्या हाताला असणारं मंदिर, त्यातून काही भजनाचा आवाज काकाच्या कानावर आला. काका विचारात पडले, अरे राऊळाची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर आहे. मी राऊळाला कुलप घातलेले आहेत, कुलप लावून मी घरी आलेलो आहे. बरं, कोण एखादा वारकरी आत राहिला बाबा, अंधारात कसा दिसला नाही? एवढ्या राऊळात तो मला दिसला नाही, पण त्याला तहान लागली तर पाणी कुठं आहे? बहिर्दिशेला जायचं, व्यवस्था कुठं आहे? दयाग्र अंतकरणाचे काका 2 वाजता, घड्याळात 2 वाजलेले आहेत. काका उठले, हातात कंदील घेतला, चाब्या हातात घेतल्या. काका पांडुरंगाच्या राऊळाच्या जवळ आले. काकाने पांडुरंगाच्या राऊळाचं पहिलं दार, मेन दार उघडलं. भजन कानावर तीव्र येऊ लागलं. काका राऊळाच्या दुसऱ्या दाराजवळ आले. भजन अधिक तीव्र येऊ लागलं. काका गाभाऱ्याच्या दाराजवळ आले. जवळ आल्यानंतर काकानी फटीतून आत डोकावलं. लख प्रकाशात होता. काकानी ते दार लोटलं. काकाला आश्चर्य दिसलं, देवा, विटेवरचा परमात्मा विटेच्या खाली उतरलेला आहे. पायात चाळा आहे, गळ्यात सुरेल विना आहे आणि जगाचा मालक भगवान परमात्मा भाव समाधीत जाऊन भजन करतो. ज्ञानोबा तुकाराम, 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 काकानी दार लोटलं. काकानी देवाला पाहिलं. काका देवाच्या जवळ गेले. काकानी देवाच्या पायाला स्पर्श केला आणि मग काकानी विचारलं, देवा, हे तुम्ही काय करता? मला देवाचं उत्तर महत्वाचं आहे. देवानी सांगितलं, काका, मी माझ्या देवाचं भजन करतो. काय सांगितलं देवानी? काका, मी माझ्या देवाचं भजन करतो ना. ऐका काका, याच्यानंतर माझ्या भक्ताला माझा संदेश द्या. मला प्रसन्न करायचं झालं तर माझं भजन करण्याऐवजी माझ्या देवाचं भजन करत जा. म्हणून वारकरी संप्रदाय संत भजनाची रीती तिथून अधिक रूढ झाली. हा संप्रदाय संतांची साधना करणार आहे. आपण या संतांच्या साधनेत प्रवृत्त आहोत. पण लोक विचारत असतात, तुम्हाला मिळते काय? प्रॉफिट काय? प्रॉफिट लोक विचारतात. संसार करण्याला आयुष्यभर संसार केला तरी विचारत नाही तुम्हाला काय मिळालं. गुरुजी सर इकडं नाही विचारत. आयुष्यभर प्रपंच केला, लोक विचारत नाहीत तुम्हाला काय मिळालं. पण इकडं आलं का विचारतात काय मिळालं, तुम्हाला काय मिळते, चौकदार काय मिळते, काय मिळते, इकडं विचारतात. याचं कारण आहे, याचं कारण आहे. तिकडं का विचारत नाही, इकडं का विचारतात, त्याचं कारण आहे. तिकडं मिळतच नाही, तिकडं मिळतच नाही. आयुष्यभर प्रपंच केला, काय मिळालं? खरं सांगा बरं तुम्ही तरी, काय मिळालं?
त्यांनाही माहित आहे प्रपंचाला फळच नाही. ये या फळना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडुसुता रुखजिया, याला फळच नाही. आयुष्यभर प्रपंच केला तरी काही फळ नाही देवा. आणि फळ सांगूच का तुम्हाला? फळ पाहिजे का तुम्हाला? आयुष्यभर प्रपंच केल्यावर पोरं म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला अक्कल नाही, आणि ती म्हणते यांना काही कळत नाही. याच्या पलीकडे दुसरं फळ नाही. विठ्ठल पण हे लवकर कळत नाही. कळू येईल लवकर नाही कळत नाही का? विठ्ठल प्रपंचाला फळ नाही देवा, पण परमार्थात पावलागणित फळ आहे. पावलागणित फळ आहे. परमार्थात टाकलेलं पाऊल सुद्धा फळ घेऊन उठते. प्रवृत्ती तरुच्या बुडी निवृत्ती फळाची कोडी, कोट्यावधी फळ आहेत म्हणतात ज्ञानोबा आहे. कितीतरी फळ आहेत. पावलागणित फळ आहे. मग फळ पाहिजे ना तुम्हाला? मग प्रत्येक साधनेला परमार्थात फळ आहे. विष्णू सहस्रनाम वाचलं, फळ काय? फलश्रुती आहे पाठीमाग. सत्यनारायण केला, फळ काय? वारी केली, फळ काय? हे सगळ्याला फळ आहेत. तसं संतांची साधना केली, फळ काय? ते फळच अभंगाचं पहिलं चरण आहे. पुण्यवंत भावे, 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 घेता सज्जनांची पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, अभंगाच्या पुण्यवंत भावे. संतांचं चिंतन केल्यानंतर लाभ आहे पुण्यवंतपणा. अरे महाराज, जरा जगाची नाडी पाहून तर औषध सांगा. जगाला अपेक्षा काय? पुण्यवंत होण्याची आहे का? सध्या जगाला अपेक्षा आहे खुर्चीवंत व्हावे. सध्या काय अपेक्षा आहे? खुर्चीवंत व्हावे. हो, झाले आता आटोपल्या ना. हो, दुसरं राहिलं का आणखीन? विठ्ठल काय महाराज, दिवसा सुद्धा झोपू देत नाही ते, रात्रभर ते. मला सांगायचं काय? जग कोणीकडे चाललं महाराज? जगाला पाहून तर औषध सांगायला पाहिजे ना. जगाला इच्छा कशाची आहे? खुर्चीवंत व्हावे. जगाला इच्छा आहे मान्यवंत व्हावे. जगाला इच्छा आहे गुणवंत व्हावे. आणि कशाचीच इच्छा नसेल तर सगळ्याला एक इच्छा आहे, मिळाव. काय? रात्रीचा दिवस, हाडाची काड, रक्ताचं जरा वातावरण बदललं, रात्रीचा विचार करत नाही. काय ना महाराज, फवारणी घेतला का निघला. कशासाठी? काय अपेक्षा आहे? खरं सांगा, काय अपेक्षा आहे? धनवंत व्हावे. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं धनवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तुम्ही म्हणता पुण्यवंत व्हावे घेता. कोण विचारते तुमच्या पुण्याला महाराज? या जगतात पुण्यवंताला किंमत नाही, या जगतात धनवंताला सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे. धनवंताला सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे. भगवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता
तुम्हाला अपेक्षा आहे धनवंत होण्याची आणि तुम्ही म्हणता पुण्यवंत व्हावे. तुम्ही यापैकी कोणतंही फळ सांगितलं असतं तर लोक गर्दी केली असती इकडं. खुर्चीवंत व्हावे म्हणल्यावर तर त्या खुर्चीवाल्याने आपल्या ताब्यात येऊ दिला नसतं. त्यांनी पहिले ते ओढून नेलं असता. दुसरं, संतांच्या साधनेचं फळ धनवंतपणा सांगितलं असतं तर इथं गर्दी मावली नसती. हा, तुम्ही म्हणता पुण्यवंत, कोण विचारते तुमच्या पुण्याला महाराज? जगताच्या राहटीत धनाला किंमत आहे. धनवंताला लोक मानतात. यस्यास्ति वित्तम सनर कुलीनहा. पैसा आहे, कुलवान नसला तरी कुलवान ठरवतात. बुद्धी नसेल तरी त्याला विद्वान ठरवतात. सनरक कुलीनहा सपंडितहा सएव वक्ता सच दर्शनीय सर्वे गुणहा कांचनम आश्रयन्ते. लोक पैशावाल्याकडे नतमस्तक होतात महाराज. पैशाला किंमत आहे. तुम्ही म्हणाय पाहिजे होतं संतांची साधना केल्यानंतर धनवंत व्हावे. घेता सज्जनाची यमक बदलला नसता. आणि तुम्ही म्हणता पुण्यवंत. कोण विचारते तुमच्या पुण्याला? तुकोबर भल्या माणसा, धनाची पुण्याची तुलना नको करू. तू धन कशाला म्हणतो? पैशाला धन म्हणतो का? लौकिकात जर तू पैशाला धन म्हणत असशील तर आमचं पुण्य साधं धन नाही, पुण्य महाधन आहे. परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, भावया जतन ठेवू पायाला. तुकोबार म्हणतात पैसा धन असेल तर पुण्य नाम परमार्थ महाधन आहे. आणि महाराज, अहो जगतात काय किंमत आहे? कल्पना करा. नाशिकहून बस निघली जोपूरसाठी, आहे ना बस? नाही, पिंपळगावून निघली तर पिंपळगावून आपलं काही कुठून तरी काढायचीच आहे. पिंपळगावून बस निघली. कुठे यायला? जोपूरला बाबांचा उत्सव चालू आहे. काय हबप मंडळी तिथं उतरली पिंपळगावला. पिंपळगावच्या दिशेनं बस निघली. ते तिकीट मास्तर जवळ तिकीट यांनी हात जोडले, म्हणे जय हरी. सध्या जोपूरला बाबांचा उत्सव चालू आहे, आम्ही तिकडं चाललो. तुम्ही जर आम्हाला तिथपर्यंत सोडलं तर तुम्हाला, मी बहिर आहे मला ऐकायला कमी येते. काय तुम्ही जरा मोकळं बोलाव. असं काही असं काही शिक्षा नाही, काही नाही. काय लागल? पुण्य होईल, पुण्य लागल. काय म्हणलं असेल तिकीट मास्तर? काय म्हणलं असेल? त्यांचं झालं तुरत तेवढे भाड्याचे पैसे दे, नाही तर गाडीच्या खाली उतर. गाडीत चालते पुण्य? चालते का पुण्य? नाही. काही जाऊ द्या. हबप मंडळी, आमचे महाराज मंडळी कुठे गेले? पिंपळगावच घेतो, जवळ पिंपळगावच आहे तुमच्या. मग पिंपळगावला मॉलमध्ये गेले. मॉलमध्ये लिस्टच ठेवली सामानाची. म्हणे आम्ही हबप आहे. एवढं साहित्य जर तुम्ही आम्हाला दिलं ना तर तुम्हाला तसं काढलं बाहेर असेल का? धक्के देऊन काढलं असेल? खरं सांगा बरं. कुठं चालते पुण्य? सांगा ना मला, कुठं चालते? तुकोबार म्हणतात काय व्हावे? संतांची साधना केल्यानंतर मिळते काय? म्हणे पुण्य मिळते. कुठं चालते तुमचं पुण्य? तुकोबार म्हणे तुझं जिथं चालत नाही तिथं आमचं चालते. म्हणे आमचं कुठं चालत नाही? खरं सांगा, तुमचं कोरोनात चाललं का? हा, बँकेतलं बँकेत, तिजोरीतलं तिजोरीत महाराज. नाही नाही नाही. त्या कल्याणची घटना आहे. 1500 कोटीचा मालक होता, कोरोनात सापडला. 1500 कोटीचा. टीव्हीला बातमी पाहिली असेल आपण. तसाच गेला. पीपी किट मध्ये बांधून प्रेत आणलं. चितेवर टाकता टाकता प्रेत खाली पडलं. ज्यांच्यासाठी 1500 कोटी कमावले एकही जवळ यायला तयार नाही. बांबूनी प्रेत लोटलं. किती कोटीवाल्या सांगत आहे मी तुम्हाला? ऐकत आहे का तुम्ही?
तुमचं जिथं चालत नाही तिथं आमचं पुण्य चालते. म्हणे आमचं कुठं चालत नाही. मग तेथे नचले काही, जागच्या जागी राहते सत्ता, जागच्या जागी संपदा, जागच्या जागी. पण तिथं पुढं चालते ते पुण्य आहे. पुढे संचित जाईल ग्वाही. लौकिकातल्या धनाशी पुण्याची तुलना करूच नका. कारण लौकिकातल्या धनाला मर्यादा आहे. पहिली मर्यादा आहे देशाची, दुसरी मर्यादा आहे मला वाटते कालाची, तिसरी मर्यादा आहे जन्माची. लौकिकातलं चलन या देशातलं त्या देशात नाही चालत. इकडे रुपये, तिकडे काय पाहिजे, डॉलर पाहिजे. प्रत्येक देशाची करन्सी वेगळी आहे ना. तिकडे डॉलर पाहिजे देवा, नाही चालत आपले रुपये. देशाची मर्यादा आहे, कालाची मर्यादा आहे. या कालातलं त्या कालात चालत नाही. तर नोटा बंद झाल्या तर का नोटा 1000-500च्या. मी सकाळी सकाळी ज्ञानोबाच्या दर्शनाला गेलो. एक भिकारी भिकारणीला मारत होता. म्हणलं बाबा का मारतो? म्हणे बुवा नवरा बायकोची भांडणं आहे, बुवानी या उचा पत्त्यात पडू नये. मी खरंच ठरवलं पडूच नाही म्हणलं. हा नवरा बायकोची भांडणं आहे, बुवानी या उचा पत्त्यात. अरे मग बायको तुझी आहे पण मारतो का बिचारीला? म्हणे ऐकायचं तुम्हाला? त्या पारीवर ती बसते, या पारीवर मी बसतो, आम्ही दोघंही भीक मागतो. लोक आम्हाला 4 आणि 8 रुपये टाकतात. तिच्याकडे 500-600चं गाठोडं एवढं होते. माझ्याकडे सुट्टे पैसे, चिल्लर पैसे, एवढं गाठोडं माझ्याजवळ होते. घरी गेल्यावर तुझी किती माझी किती मोजायला माझे तिच्याचकडे घेते. माझ्यातले काढते तिचे वाढवते. वाढवे ना महाराज, काय हरकत नाही, दोन्ही एक करते. पण तिला ते गाठोडं घरात सहनच होत नाही, ती चिल्लर घरात सहनच होत नाही. ती चिल्लर सुट्टे पैसे घेते, दुकानदाराकडे जाते, दुकानदाराकडे जाऊन 1000-500ची नोट करूनच आणते. महाराज काल रात्री कानावर बातमी होती, उद्यापासून 1000-500च्या नोटा बंद. सकाळी पेपर पाहिला, फ्रंट पेजला पहिल्या पानावर बातमी होती, आजपासून 1000-500च्या नोटा बंद. मी तिला मारतो का तेच तर सांगतो महाराज. आता तुम्ही सांगा हिनं मला किती बुडवलं. मी झालं काय? ते म्हणे आमच्यासारख्या गरीबाला 10 लाख कोण बदलून देणार आहे? कोण म्हणत आहे? कोण म्हणत आहे? मंदिरासमोरचा भिकारी. मी सांगितलं आणखीन मंत्रालयातला बाकी आहे. विठ्ठल लौकिकातल्या चलनाला कालाची मर्यादा आहे. चालतील का नोटा? आहेत का तुमच्याकडे जुन्या काही ठेवलेल्या आहेत का? पा बरं चालतील का? त्या असतील तर द्या ना मला. चालतील का? आता तुमच्या नाही माझ्या चालतील का? नाही. ऐका ऐका, याचा अर्थ आहे लौकिकातल्या चलनाला कालाची मर्यादा आहे. या कालातलं चलन त्या कालात चालत नाही. प्रॉपर्टीचा वाद लागला, विकोपाला गेला तर तो जा तुझ्याच्यान होईल ते करून घे, तुला फुटकी. घाबरत घाबरत बोलत आहे हो. फुटकी कवडी देत नाही. त्यानं म्हणायला पाहिजे पैसे देत नाही, रुपये देत नाही. काय म्हणतो तो? का म्हणतो माहिती आहे का तुम्हाला? काही काळापूर्वी कवडी चलनात चालायची. आता कवडीला मार्केटमध्ये घेऊन जा, कवडीला कवडी किंमत नाही. आलं का लक्षात? म्हणजे लौकिकातल्या चलनाला कालाची मर्यादा, कालबाह्य होते. का म्हणतात तुकोबारा पुण्यवंत व्हा, का म्हणत नाही धनवंत व्हा? आणि शेवटचं सांगतो, लौकिकातल्या चलनाला शेवटची मर्यादा आहे जन्माची. या जन्मातलं त्या जन्मात न्यायला जमत नाही. तिजोरीतलं तिजोरीत, बँकेतलं बँकेत. माता भगिनीला विचारतो अंगावरच नाही देवा. चुकून एखादा दागिना चालला आणि कोणाच्या लक्षात आलं नाही तर रडणाऱ्या स्पेशलिस्ट असतात. जोपर्यंत तो दागिना निघत नाही, दाखवू का तुम्हाला रडून कसं रडते? त्या दागिन्याचं नाव घेऊ 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 घेऊ. आलं का लक्षात? नाही देवा, या जन्मातलं त्या जन्मात न्यायला जमत नाही. मर्यादा याला मर्यादा आहे. या जन्मातलं नाही तिकडे न्यायला जमत. प्रसंग सांगतो, भजन करा विठ्ठल. श्रीमंताचं घर आहे. एक त्रिकालदर्शी संन्याशी मधुकरीसाठी दारात आला. ओंभवती भिक्षाम देई. अलग पुकारला. यजमानाने हातात धान्य घेतलं आणि त्या भिक्षुकाला देण्यासाठी दाराच्या दिशेने आला. तो दाराच्या दिशेने आला तेवढ्यात दारात विंचू निघाला आणि तो विंचू बाहेरून उंबरा चढून आत चालला. यजमानाचा पाय त्याच्यावर पडणार तेवढ्या संन्याशाचं लक्ष गेलं. संन्याशी त्रिकालदर्शी आहे, त्याला तिन्ही काळाचं ज्ञान आहे. तो विंचू त्यानं पाहिला आणि त्या विंचवा उंबरा चढतो पाहिलं, त्याला हसू आला. विंचवाकडे पाहून तो हसू लागला. म्हणे महाराज कशाला? अरे म्हणे तूही सांभाळ, तुझा पाय त्याच्यावर पडेल. विंचू 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 म्हणल्याबरोबर त्यांनी द्यायचं बाजूला ठेवलं आणि पहिले विंचवाच्या पूजेचं साहित्य गोळा करायला निघाला. कशाने करतात विंचवाची पूजा तुमच्याकडं? काय लागते त्याला?
त्याला काही ना कोल्हापुरी लागते, दुसरं काहीच लागत नाही. त्यांना अशी उचलली महाराज आणि बस त्या विंचवाला पाहिलं ना आता मारणार. तेवढ्यात त्या संन्याशाने हात झाला, ए बाबा काय करतो महाराज, दिसत नाही? विंचू घरात जाईल, कोणाला चावा घेईल, वेदना करील, त्यांना मारून टाकतो. म्हणे मारू नको, मारू नको. म्हणे का मारू नको? नाही म्हणे बाबा तो चांगला नाही. म्हणे का मारू नको? अरे म्हणे तो साधा नाही म्हणून मारू नको. म्हणे कोण आहे हा? कोण आहे म्हणल्यावर त्यानं सांगितलं, खरं सांगू का, हा तुझा आज आहे, आजा. हा कोण आहे तुझा? आज आहे. म्हणे हे असा कसा झाला? म्हणे त्यानं जे कमावलं होतं ते तिजोरीत त्यानं ठेवलं. आता विंचवाच्या जन्माला गेला, पण ते चांगलं सेफ आहे का नाही पाहण्यासाठी आला. मग तर असा राग आला होता, पहिलेच म्हाताऱ्यानं वाटण्यात गोंधळ घातलेला होता. पहिलेच वाटण्यात त्यानं काय केलेलं होता? गोंधळ घातले, याला कमी दिलेलं होतं आणि त्यातल्या त्यात जिवंत असेपर्यंत त्यानं तिजोरीची चाबी दिलेली नव्हती. त्यानं तर मग विचारच केला नाही. एवढं होतं त्यानं असं केलं डायरेक्ट एकाच्या तद्धाम परमम. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, घर कोणाचं आहे खरं सांगा? कोणाचं आहे घर? ते विंचवाचंच ना. घर कोणाचं आहे? ते विंचवाचं. नातू कोणाचा आहे? तुम्ही काय बोलत नाही मला? काय मला बोलल्याशिवाय बोल, मला सवय आहे पुढून उत्तर आलं तर बोलायची, दररोजची पाठाची सवय आहे ना, त्याच्यामुळे बोलले तो उत्तर द्यायलाच पुढं. नातू कोणाचा आहे? त्या विंचवाचाच. मारलं कोण? कोणाची तिजोरी पाहायला जात होता? नाताची नाही, त्याची. त्याची नाताची. नातू नंतर त्यानं कमावलेलं होतं त्या तिजोरीत, पण त्याची पाहायला जात होता. काय उपयोगाच सांगा ना. या जन्मातलं त्या जन्मात काहीच कामी येत नाही, म्हणून देत जा मंदिराला. विठ्ठल हे दिलेलं वाया जात नाही. हे दानच पुढं करिता दान धर्म पुढे भोगविते फळा. अलग लक्षात. हे फिक्स डिपॉझिट आहे. अलग लक्षात. हे फिक्स डिपॉझिट आहे आपलं. हे दिलेलं नुसतं साठवून ठेवलं त्याचा उपयोग नाही. हे दिलं तर पुढं तरी भेटतेच आहे. पुढे भोगविते फळा. संतांनी आपल्याला प्रमाण आहेत ना संतांचे. माझा विषय चालला, या जन्मातलं त्या जन्मात काहीच कमी येत नाही. लौकिकातल्या धनाला तिन्ही मर्यादा आहे. का म्हणतात तुकोबार पुण्यवंत व्हा, का म्हणत नाही धनवंत व्हा? ऐका, धनाला हे तिन्ही मर्यादा आहे, पुण्याला एकही मर्यादा नाही. पुण्यरूपी चलन प्रत्येक देशात चालते. इथं कमवा तिथं चालते, तिथं कमवा तिथं चालते. पुण्याला मर्यादा नाही. इथं पुण्य केलं तिथं चालते. स्वामी प्रभुपादाच्या चरित्राचा विचार करा ना. नाम साधनेच्या पुण्यावर हा महात्मा जगाची यात्रा करतो. जवळ काहीच नाही, फक्त पुण्य. नामचिंतनाचं पुण्य जवळ आहे, त्याच्यावर जगाची यात्रा करतो आणि जगभर संप्रदायाचा त्यांच्या प्रसार करतो. एकच आहे, पुण्य जवळ आहे, दुसरं काही नाही. पुण्य प्रत्येक देशात चालते, पुण्य प्रत्येक काळात चालते. कसाही काल येऊ द्या, पुण्य उभं राहते. पुण्य आपलं रक्षण करते. पुण्य ऐका ना, सामान्य काळ सोडा, ज्या विकराल कलिकालात सामान्य चलन अकार्यक्षम होते त्याही काळात पुण्य चालते. प्रसंग सांगून जातो. भरधाव वेगानं एसी स्लीपर लक्झरी बसेस निघल्या. 2:30 वाजता ड्रायव्हरचं गाडीवरचं कंट्रोल सुटलं आणि ही गाडी समोरच्या गाडीवर जाऊन धडकली. घटना सत्य आहे, महाराष्ट्रात घडलेली आहे. दोन्ही गाड्या इतक्या अर्ध्या एकात एक गेलेल्या आहेत. त्याच्यात एसीच्या गॅसनं पेट घेतला. जिवंत लोक जळत होते. घड्याळात रात्री 2:30 वाजले. धावा, वाचवा. आक्रोश चालू आहे, वाचवाय कोणीच नाही. सकाळी 6ला मीडियावाले तिथं पोहोचले. ते विदारक दृश्य टीव्हीला दाखवत होते. प्रत्येक जण पाहत होता, हळहळ व्यक्त करत होतं. कोणी वाचलं का, कोणी वाचलं का, कोणी वाचलं का. लोकांनी सांगितलं 3 वाचले, हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. मीडियावाले तिथं पोहोचले. 2 बेशुद्ध अवस्थेत, एक सावध आहे. मीडियावाल्यांनी त्याची मुलाखत घेतली. बाबा, घटना कशी घडली, कुठून निघले होते, कुठं जात होते, किती जण होते, किती जण गेले, ड्रायव्हर नशा पाणी करून होता का, ब्रेक फेल झाले होते का, असंख्य प्रश्न होते त्यांचे. किती गेले? म्हणे 32 जण गेले. वाचले किती? आम्ही 3च वाचलो. म्हणे 32 त्याच गाडीतले गेले आणि तुम्ही 3 त्याच गाडी. हो, त्याच गाडीतून आम्ही 3 निघलो, आम्ही 3 वाचलो. 32 गेले तुम्ही 3च वाचले. तुमचा काय वशिला होता का? नाही बाबा, वशिला नाही चालत. काही रक्कम तुम्ही सरकवली होती का? ते म्हणे रकमेवाले रकमेसह. मग तुम्ही कसे वाचले? मीडियाचा प्रश्न होता. ऐका ऐका, उत्तर एकच होतं, आमच्याकडं थोडंफार शिल्लक होतं. येतंय का लक्षात तुमच्या? काय काय ज्या विकराल कलिकालात
सामान्य चलन अकार्यक्षम होते, त्याही काळात जे चलन चालते ते आहे पुण्य. ते मिळवा म्हणजे पुण्यवंत व्हा. विठ्ठल प्रत्येक काळात चालते ते चलन पुण्य आहे. प्रत्येक देशात चालते ते चलन पुण्य आहे. आणि त्याच्या पुढे आहे का प्रत्येक जन्मात न्यायला जमते तेही चलन पुण्य आहे. या जन्मातलं त्या जन्मात तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. जमते जमते या जन्मातलं तिकडे न्याय जमते. उदाहरण सांगतो तुम्हाला. आम्ही असंच या गावचं त्या गावला फिरत असतो बोंबलत. येईपर्यंत कार्यकर्त्यांचा फोन असतो, बुवा कुठपर्यंत आले. गेल्यानंतर बुवा आळंदीला पोहोचला का वर पोहोचला, आणखीन फोन नाही आला. न देखे काय झाले कान तरी ऐकती. आलं का लक्षात. तिकडे त्याचं काय झालं माहित नाही. येईपर्यंत कार्यकर्त्यांचे फोन असतात, बुवा कुठपर्यंत. असाच फोन चालू होता. 9 ते 11 कीर्तन. म्हणे बुवा कुठपर्यंत. मी आलो बाबा जवळ. अवने बुवा किती उशीर झाला. 8:45 घड्याळात वाजले. 20 किलोमीटर आणखीन गाव आहे. ऐका तिथं फाट्यावर उतरा. तिथं ते स्टॉपला उतरा आणि तिथून आमच्या गावची शेवटची बस लागलेली असेल बरं का. शेवटची बस आहे, सोडू नका. दुसरी बस नाही बरं का बुवा. चटकन उतरून गाडी पकडा. त्याचा फोन ठेवतो न ठेवतो आणि गाडी उभी राहते न राहते तेवढ्यात डोळ्या देखत शेवटची बस निघून गेली. माझ्या देखत गेली ते. मी आता काय मोठा प्रश्न पडला होता. आता काय आता काय चिंतातुर अवस्थेत उभा होतो. तेवढ्यात एकाने मला पाहिलं, माझ्या जवळ आला. म्हणजे बुवा दिसता. म्हणलं बुवाच आहे. कीर्तनकार. म्हणलं हो कीर्तनकार. कोणत्या गावाला जायचं. म्हणलं बुवा अमुक गावाला जायचं. म्हणजे बुवा त्या गावच्या सगळ्याच बस. आता मला वाटलं तो माझी सहानुभूतीनं चौकशी करायला आला का. आता म्हणे बुवा ये काय. म्हणे काय. माझी शेवटची ट्रिप आहे म्हणे. गाडी भरलेली आहे. गाडी भरलेली आहे. फक्त तुम्हाला जर कीर्तनाला पोचायचं झालं तर एक आहे, बसाय जागा नाही. पाठीमागून लटका. आलं का लक्षात तुमच्या. कोण. ते गाडीवाला टमटम ओढा पॅटो रिक्षा काय म्हणतात ते. इतकी भरतात महाराज गाडी. कधी कधी स्वतःला बसायलाही जागा ठेवत नाही. तुम्ही पहा ना ते. कधी कधी स्वतःलाही जागा नसते. ते असं अर्ध बाहेरच दे. जास्त जोरात जर एखादा गचका बसला तर हा बाहेर आणि सगळे आत. अक्षरशः माझ्या डोळ्यात कधी घटना घडली अशी. सातारा भागात ना त्या वायून खाली उतरलो मी आणि ते जाता जाता माझ्या डोळ्या देखत ड्रायव्हर खाली पडला आणि ऑटो पुढे चालला. त्याच्यात एकाला बरं ते माहित होतं ब्रेक काय कलस काय ते माहित होतं. त्यानं ते दाबलं म्हणून ती गाडी वाचली. नाही तर सगळे जागच्या जागी. इतकी गाडी भरतात ते. स्वतःला बसायला जागा ठेवत नाहीत. ते त्याची गाडी भरलेली होती. मला म्हणे तुम्हाला यायचं. मला वाटलं माझी चौकशी करायला का. तीच गिरायकाच्या शोधात आलं तर त्याला गिरायक मीच सापडलो. आता असं म्हणतात गरजवंताला अक्कल. गरजवंताला अक्कल नसते. माझी अवस्था तीच होती. मलाही कीर्तनाला जायचं होतं. मी कसं तरी तिथं गेलो. असे भरले होते खोराडे जसे कोंबडे कोंबावे तसे कोंबले होते त्यांनी. अलग लक्षात. मग खऱ्या अर्थानं मी तिथं गेलो आणि पाठीमागून लटकलो. कॅरीवर पाय ठेवला. एक पाय आत. एक हातात फेट्याची पिशवी होती. एक हातात ते रिक्षा पकडला आणि खड्डे पास करत 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 ते रिक्षा त्या खेड्याच्या दिशेने निघाला. काही अंतर चालून गेल्यावर पाठीमागून सफारी गाडी आली. हॉर्न वाजवत होती. मला वाटलं गावकऱ्याला माझी दया आली आणि त्यांनी मला घ्यायला काय गाडी पाठवली. मी अतिशय आशेनं पाठीमागं पाहिलं पण ती गाडी ओव्हरटेक साठी हॉर्न देत होती. आम्हाला जागा द्या, जाऊ द्या. मला वाटलं मलाच म्हणतात बुवा थांबा आम्ही आलो, बुवा थांबा आम्ही आलो, असं मलाच म्हणतात असं वाटलं. म्हणून मी सहज हॉर्न येत आहे म्हणून मागं पाहिलं. ऐका ना, 2 पायाचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत होता आणि शेजारी 4 पायाचा निवांत बसलेला होता. कोण. मी बहिरा आधीच सांगितलं तुम्हाला. कोण. ते 4 पायाचा निवांत बसलेला. एसी चालू होता. कोण बसलो होतं. असं उत्तर पाहिजे वा. खरं सांगू का त्याला कुत्रा म्हणू नका हो. तो एसीत आहे. कमीत कमी त्याला टॉमी तरी म्हणा. त्याला टॉमी एसीत आहे ना राव.
रोडवर आहे ते त्याला कुत्रा म्हणाय काय हरकत नाही. ते कशात आहे ते न त्याला काय म्हणा आता. कोण होता तो. हा ते टॉमी. मी माग पाहिल्यावर ते 2 पायचं मला बोललं नाही, पण ते 4 पायचं मला म्हणे ए बुवा काय पाहतो माझ्याकडे. कोण म्हणे मला. तुम्ही बोल कोण. हा ते टॉमी मला म्हणे ए बुवा काय पाहतो माझ्याकडे. एवढं बोलल्यावर ते नाही ते म्हणे त्या ड्रायव्हरला गाडी बुवाच्या जवळ घे. त्यानं गाडी माझ्या जवळ आणली. कोण. ड्रायव्हरनं. काच खाली केला त्यांनी. कोण. ड्रायव्हर नाही केला आता. हा त्या टॉमीनं काच खाली केला. हा आणि टॉमी माझ्या कानाजवळ येऊन म्हणू लागला ए बुवा असाच बोंबलत फिर पा माझी काय आयुष्य आहे. कोण म्हणू लागलं मला हे. कोण म्हणू लागलं. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे. टॉमीला म्हणजे कुत्र्याला सेपरेट गाडीन बुवा लटकला का. का का त्याचं उत्तर आहे का. त्याचं उत्तर आहे का. तो कुत्र्याच्या जन्माला गेला तरी ते चलन त्याच्याजवळ आहे आणि हा बुवा झाला तरी ते चलन याच्याजवळ नाही. त्याला म्हणतात पुण्य. प्रत्येक जन्मात चालते ते चलन आहे पुण्य. ते मिळवा म्हणजे पुण्यवंत व्हा. विठ्ठल प्रत्येक कालात चालते. प्रत्येक जन्मात न्यायला जमते. ते चलन आहे पुण्य. म्हणून महाराज म्हणतात काही बाकी मिळवण्यापेक्षा मिळवा पुण्य. इथं फार गोड शब्द आहेत महाराज. पुण्यवंत काय व्हावे. धनवंत व्हावे. खुर्चीवंत व्हावे. नाही 5 वर्षात जाते खुर्ची. मग काय व्हावे. पुण्यवंत व्हावे. माणसांनी प्रयत्न करावा पुण्यवंत होण्यासाठी. इथं शब्द फार गोड आहे. पुण्यवान व्हावे म्हणत नाहीत. काय शब्द आहे तो. पुण्यवंत व्हावे. वाननवंतात काय फरक आहे. भरपूर फरक आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्या घरी हौद आहे. हौदात पाणी आहे. पाण्याला आपण जल म्हणतो म्हणून हौद हा जलवान आहे. आणि मुंबईला समुद्र आहे. समुद्रातही पाणी आहे. पाण्याला जल म्हणतो पण समुद्र जलवान नाही जलवंत आहे. म्हणजे काय ऐका. संस्कृत भाषेत वत प्रत्यय वत प्रत्यय मत प्रत्यय असे प्रत्यय आहेत ना. त्या वत प्रत्ययाचं एकवचनाचं रूप होते वान आणि बहुवचनाचं रूप होते वंत. म्हणजे भगवत शब्द आहे. भगवान भगवंत भगवंत असा चालतो. पुण्यवत शब्द आहे. पुण्यवान पुण्यवंत पुण्यवंत असा चालेल. असं त्याचं उत्तर ऐका. ऐका. वान म्हणजे काय. एकवचनाचा प्रत्यय मर्यादा आहे. जिथं मर्यादा येते तिथं वान प्रत्यय लागतो. जिथं अमर्याद असते तिथं वंत प्रत्यय लागतो. जे पुण्य फल देऊन संपून जाते तो पुण्यवान आहे. जे पुण्य कधीच संपत नाही तो पुण्यवंत आहे. आलं का लक्षात. हो. तुम्ही तीर्थयात्रा केली तुम्ही पुण्यवान व्हाल पुण्यवंत नाही. तुम्ही दान धर्म केला पुण्यवान व्हाल पुण्यवंत नाही. तुम्ही व्रतवैकल्य केलं तुम्ही पुण्यवान व्हाल पुण्यवंत नाही. महाराज पुण्यवान व्हा म्हणत नाहीत. आजचा शब्द आहे पुण्यवंत व्हावे. काय व्हावे आम्हाला कळलं. काय व्हावे. पुण्यवंत व्हावे. पण उपाय काय म्हणजे सज्जनाची नावे घेता. कोणाला म्हणतात सज्जन हो. कोणाला म्हणतात सज्जन. गावात कोणालाच त्रास नाही. लोक म्हणतात आमच्या गावातला सज्जन आहे. मग त्याचं नाव घेतल्यावर पुण्यवंत होते का. शब्दाचा रूढ अर्थ वेगळा आणि व्युत्पत्तीने अर्थ वेगळा होतो. उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल. तुमच्याकडं नालायक शब्द आहे का. नालायक आहे ना. म्हणजे प्रेमात आल्यावर म्हणता का वैतागल्यावर म्हणता. वैतागल्यावर. स्तुती म्हणून का शिवी म्हणून. शिवीच आहे ना. शिवीच आहे नालायक. एक कोणी आपल्याला म्हणते तू फार नालायक. आपण म्हणतो तू नालायक आहे. पण खरं सांगू का त्या नालायक शब्दाचं तितका नालायक शब्द नाही तो नालायक शब्द. नालायक शब्द तेवढा नालायक नाही. उदाहरण सांगतो नालायक. मला वाटते त्या नालायक शब्दाचा खरा जर अर्थ लक्षात घेतला तर सगळेच जण आहेत त्याच्यात. ना म्हणजे नाही. लायक म्हणजे योग्य. योग्य नसणे म्हणजे काय असणे. नालायकच असणे ना. नालायक म्हणजे योग्य नसणे म्हणजेच काय. आणि हा अर्थ घेतला तर प्रत्येकच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो ते तुम्ही म्हणा मी म्हणणार नाही. प्रत्येकच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो. तो दे कीर्तनकार कीर्तन करण्याच्या लायकीच असेल. पण इथं बसून म्हणा प्रवीण महाराजांजवळ 2 बोल वाजव बरं म्हणा त्याच्यासाठी कसा कीर्तनकार. कोण म्हणलं इकडं. कोणी म्हणलं का इकडं नाही ना. कीर्तनकार कसा आहे. कसा आहे रे कीर्तनकार.
आळंदीत यायचं आहे ना तुम्हाला? हो विडल कीर्तनकर कसा आहे प्रवीण महाराज? विडल मला माहित आहे तुम्ही म्हणणार नाही. का म्हणणार नाही त्याचं कारण आहे. त्याचं कारण आहे रूढ अर्थाचे संस्कार वाणीवर दृढ आहेत म्हणून तुम्ही म्हणणार नाही. आणि त्याचा रूढ अर्थ शिवी म्हणून वापरतो आपण म्हणून नाही म्हणणार. तसं सज्जन शब्दाचा रूढ अर्थ आहे निरुपद्रवी व्यक्ती, कोणाला त्रास नाही. लोक म्हणतात सज्जन आहे आमच्या गावातला, त्याचं नाव घेतल्यावर का नाही. सज्जन शब्दाचा खरा अर्थ आहे सत्स्वरूपाशी अभिन्नतेला प्राप्त झालेले संत मायबाप, त्यांना म्हणतात सज्जन. सज्जन तो भला नित्य भजे जो विठ्ठला, नित्य भजे जो विठ्ठला, नित्य भजे जो विठ्ठला. सज्जन तो भला नित्य भजे तो विठ्ठला, नित्य भजे तो विठ्ठला, नित्य भजे जो विठ्ठला. कृपाळ सजना तुम्ही संत जना, कृपाळ सज्जना तुम्ही संत जना. एवढ कृपा दाना तुमचे माझ, एवढे कृपा दाना तुमचे माझ, एवढे कृपा तुमचे माझ, एवढे कृपा तुमचे सज्जन त्याला म्हणतात, संतांना सज्जन म्हणतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, संतांना सज्जन म्हणतात. आलं लक्षात? म्हणून संतांचं नामचिंतन केलं का जीव पुण्यवंत होतो. म्हणून देवा काहीच चिंतन करावं, काहीच करू नये. सकाळी सकाळी माकडाचं चिंतन करू नये, सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये, सकाळी सकाळी घेऊ नये. प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे. हा, सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. घेतलं तर मिलं तुकोबारा म्हणतात घेऊ नये, घेऊ नये. घेतलं तर मिलं विष खाऊ नये, खाल्लं तर पा खाऊन, त्याला उपाय काय? सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. आणि अभक्ताचं नाव कधीच घेऊ नये. अभक्ताचं नाव तैसे अभक्ताचे सर्व काळ, अभक्ताचं नाव कधीच घेऊ नये. आणखीन 5 जणांचे नाव घेऊ नये. सांगू का तुम्हाला? आपलं भलं व्हावं वाटत असेल, आपलं कल्याण व्हावं वाटत असेल तर 5 जणांचे नाव घ्यायचे नाही. सांगू का? नाही तर पुढे चालतो. हा सांगा, तेच म्हणलं तुमच्या सांगा म्हणल्याशिवाय मी पुढे सांगणार, कारण मलाही माहित आहे पुढची आपत्ती आपल्यावर नाही. तुम्ही सांगा म्हणता म्हणून मी सांगणार आहे, म्हणून मी तीनदा विचारतो. सांगू ना? आता जरा त्याने आवाज कमी केला हो. सांगू का? मग कशाला बोलावलं तुम्हाला? सांगू? ऐका आता. 5 जणांची नावं घेऊ नये. ज्याला आपलं कल्याण होऊ वाटत आहे त्याने, आपली भिवंडी होऊ नये बुवा, कल्याणच व्हावं असं वाटते त्याने 5 नाव घेऊ नये. काय कोणाकोणाचं ऐका. आत्मनाव घेऊ नये, स्वतःचं नाव घेऊ नये. दुसरं गुरुचं नाव घेऊ नये. तिसरं कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये. चौथं ज्येष्ठ अपत्याचं नाव घेऊ नये, म्हणजे मोठ्या पोराचं नाव घेऊ नये. आणि 5वं कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये. तुम्ही सांगा म्हणत होते म्हणून मी सांगितलं, मी सांगणार नव्हतो. हा ज्याला आपलं भलं वाटते त्याने हे 5 नाव घ्यायचे नाही. आत्मनाव, गुरुचं नाव, कृपण व्यक्तीचं नाव, ज्येष्ठ अपत्य आणि कलत्र म्हणजे बायकोचं नाव. कायचे चेहरेच पडले. म्हणे महाराज नसतं सांगितलं तर बरं झालं असतं राव, आमचं बरं चाललं होतं. काय तर विचारात पडले का कोणाच्या नावापासून आपलं वाटोळं चालू झालं, कोणाच्या नावापासून चालू झालं. आता का घेऊ नये सांगू का प्रवीण महाराज? का घेऊ नये सांगू? कायला विंचू चढवाय जमतो, कायला उतरवाय जमतो. कायला चढवाय जमतो, कायला उतराय जमतो. ते चढवणाऱ्याचे मंत्र इतके विचित्र आहेत, त्याला मना हे करावंच लागत नाही. कोणाला विंचू चावला एवढं जरी त्याच्या कानावर गेलं की ते आपोआप तोंडात मंत्र येतात, ते आपोआप चढते. तुम्हाला मंत्र सांगू का? तो विंचू चढवायचा सांगू का? हा नको, कधी कधी चढवावं लागते ना. सांगू का? मला दोन्ही येतात, चढवायचं येते आणि उतरवायचं येते. ऐका ऐका. हा आता का घेऊन सांगू का? ऐका.
आत्मनाव घेऊ नाही याचा अर्थ आहे फुशारकी मिरवत जाऊ नये. प्रौढी म्हणून आत्मनाव घेऊ नये हा त्याचा अर्थ आहे. गुरुचं नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे गुरुचं नाव एकेरी घेऊ नये. गुरुच्या नावाचा जप करायला चालतो. शास्त्र बोलते अभियुक्ता नाम नामधेयम श्रीकारपूर्वकम प्रयुज्येत. अभियुक्त पुरुषाचं नाव श्रीकारपूर्वक घेतलं पाहिजे. म्हणजे गुरुच्या नावाच्या समोर श्री शब्दाचा प्रयोग करावा किंवा ऐवजी श्री शब्दाचा प्रयोग करावा आणि नंतर घ्यावं. एकेरी घेतलं तर दोष लागते. आदर म्हणून एकेरी घेऊ नये. कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये. सरळ सांगतो पाप लागू नये म्हणून घेऊ नये. ज्येष्ठापत्य मोठ्या मुलाचं नाव बापाने घेऊ नये याचा अर्थ असा आहे. तसं मुलाचं नाव कसं असावं शास्त्र सांगते. मुलाचं नाव समाक्षरी असावं, मुलीचं नाव विषमाक्षरी असावं. मुलाचं नाव 2 अक्षरी 4 अक्षरी असं असावं, मुलीचं नाव विषमाक्षरी असावं. असं नामशास्त्राचं नामकरण विधी आहे. 16 संस्कारात आपला एक संस्कार आहे तो. त्याच्यात कोणते वर्ण असावे काय असावे ते स्वतंत्र विचार आहे. ते काही आज सांगत नाही मी आता. नंतर नाव पाहायला पत्रिका पाहायला या आपल्याकडं. हे करता का ऐका ऐका ते काही करत नाही बरं का. नाही ते म्हणून सांगायचं काय मुलाचं नाव समाक्षर. मुलाला तसे 5 नाव असावे. किती? 5. तो ज्या मराठी महिन्यात जन्माला आला त्या मराठी महिन्याला प्रत्येक महिन्याला एक स्वामी आहे. त्या स्वामीचं नाव त्याला असावं. मराठी महिन्यात ना आपले जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे मराठी महिने नाहीत का आपले? हे मराठी नाहीत. मग मराठी कोणते आहेत? चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन हे मराठी महिने आहे. आणि प्रत्येक महिन्याला स्वामी आहे. त्या स्वामीचं नाव त्याला असावं. अलग लक्षात. म्हणून एक नाव. दुसरं त्याच्या राशीतलं नाव. तिसरं बापाने त्याला एक नाव ठेवावं ती एक नाव. चौथं त्याचं व्यवहारातलं नाव आणि त्याला एक टोपण नाव असावं. बापाने त्याचं रूढ नाव घेऊ नये. आता ती काही कथा सांगत नाही. मग बापाने पोराचं टोपण नाव घेत जावं. अलग लक्षात. बाळ्या पेमट्या बबड्या हे अलग लक्षात. हे टोपण नाव आहेत. अलग लक्षात. हे 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 जे टोपण नाव म्हणून ते आता काही कथा सांगत नाही. आणि शेवटचं सांगितलं 5वं तिचं नाव घेऊ नये. बायकोचं नाव. आणि ते का घेऊ नये ते काही मी कीर्तनात सांगणार नाही. तुम्ही म्हणाल महाराज ते 4 नसते सांगितले तरी बरं झालं असतं. ते तिचं का घेऊ नये तेवढं एकदा हात वर करा बरं. किती जणाला इच्छा आहे बायकोचं नाव का घेऊ नये ऐकायची इच्छा आहे कोणाला की हात वर करा. निश्चित सांगतो फक्त हात वर आला पाहिजे. नाही त्यांनी हात का वर केला सांगतो. एक तर आल्या नसतील. मग आता ते काही मोकळे आहेत ना. एकाचा तरी हात वर आला का कस काय सांगू मी आता. बायकोचं नाव का घेऊ नये किती जणाला इच्छा आहे हात वर करा आणि सांगतो ना. बहुमत झालं तर सांगतो बा. एका नाही हात वर म्हणजे हे पहा म्हणूनच घेऊ नाही. किती ताब्यात आहे तुम्ही, किती धाकात आहे तुम्ही. विठ्ठल झाली का तुमची ताकद हात वर करायची? हो तुम्हाला माहित आहे इथं हात वर केला तर पुन्हा घरीच जायचं आहे. बाबा आता जाईल बाबा पण कुठं जायचंय तुम्हाला? मग तेवढं राहू देऊ का? तुम्ही हातही वर करत नाही. सांगा खाली मान करून करता. जरा मोकळं म्हणा. सांगू का? एक जण असाच म्हणे महाराजाला कुठं जायचं. महाराजाला पिंपळगावून जायचं आळंदीला. म्हणे महाराजाला मी सोडतो. मला काही लक्षात आलं नाही. त्यानं गाडी काढली त्याची गाडीत बसवलं मला. म्हणे महाराज चला चला चला. म्हणलं एवढं प्रेम तू का आलं काही कळलं नाही. त्यानं गाडी काढली. गाडी पार पिंपळगावच्या जवळ जाऊ दिली. अर्ध्यात जाऊ दिली. गाडी बंद केली त्यानं. म्हणलं काय बाबा पेट्रोल संपलं सीएनजी संपला का तुया? म्हणे नाही खाली उतरा. बंद इंजिन मध्ये काही बिघाड आहे का? खाली तो उतरा म्हणे महाराज. त्यानं गाडी बंद केली. मला खाली उतरवलं. तो खाली उतरला आणि मला तिथं म्हणे महाराज ते तिचं नाव का घेऊन तिथे कीर्तना सांगलं तेवढं सांगता का? मी म्हणलं तुला ते मी इथं सांगणार नाही. म्हणे तुम्हाला मी पुढं सोडणार नाही. आणि आज काय मला ती अडचण नाही. का नाही? का नाही? त्याचं कारण आहे. आणि तुम्ही काय मला विचारणार नाही तर विचारून दाखवा. आलं लक्षात. म्हणून आज काय मी ते सांगणार राहू देऊ का?
मला वाटते नाही सांगितलं तर रातभर झोप लागायची नाही तुम्हाला. आजची रात्र तर नाही. ते काय असेल बरं? बरं राहू द्या ना बरं. आ? आ, राहू द्या एवढं. BC ते राहू द्या ना तुमचं. सिक्रेट आहे हे सगळं. राहू द्या आता. राहू देतो हा. एवढं राहू देतो ना. हा. सगळ्यांनी कानात जीव आणून पाहतायत महाराज माझ्याकडे. काय सांगतेत महाराज? ऐका, तिचं नाव घेऊ नये याचा अर्थ तिच्या ताब्यात जाऊ नये. विठ्ठल आणखीन 2 कारण आहेत. ते राहूच देतो, ते आळंदीला सांगतो. आलं का लक्षात? एक वरचं सांगीन दिलं, 2 नंतर सांगतो. कारण हे कॅमेरे आहेत ना म्हणून नाही सांगत आता ते. मग ऐका, मग कोणाचं नाव घ्यावं? देव आणि संताचं. त्यानं काय होते? जीव पुण्यवंत होतो. जीव काय होतो? पुण्यवंत होतो. तुकोबारला विचारलं महाराज, आम्हाला सांगता का आपल्या जीवनात तुम्ही सुद्धा त्या संताची काही चिन्ह साधना करता? तुकोबार म्हणे, भल्या माणसा, फुकट महालाभ जर पदरात पडत असेल तर माझी वाचा त्या संतांच्या नामाला तुटी कस काय पडू देणार आहे? माझी वाचा संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही, किंवा संतांचं चिंतन न केल्या कारणानं होणारी तुटीनाम हानी घ्यायला म्हणजे स्वीकारायला माझी वाचा तयार नाही. घे माझी वाचा तुटी म्हणे का? महालाभ, फुकट महालाभ भेटतो. संतांच्या साधनेनं महालाभ पदरात पडतो. महालाभ ऐका, प्रपंचाच्या प्रांतात लाभही नाही, इथं महालाभ आहे. महालाभ का? बाबाची सेवा करायची का? बाबांचा उत्सव करायचा का? पुण्यतिथी करायची. काय भेटते? महालाभ भेटतो. महालाभ कशाला म्हणतात महालाभ? ऐका, महालाभाचे फक्त निकष सांगून जातो. एकदा मिळाला का संपत नाही. म्हणा महालाभ. पैसा संपतो, बाकी व्यवहारातलं काही मिळू द्या, जाणार आहे, संपणार आहे. पण महालाभ त्याला म्हणतात एकदा मिळाला का संपत नाही. पहिला निकष. दुसरा, त्याच्या पलीकडे दुसरा लाभ नाही. यम लब्ध्वाच्या परम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. तिसरा, ज्या लाभात सर्व लाभाचा अंतर्भाव आहे त्याला म्हणतात महालाभ. एकदा मिळवला का जीवनात काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. म्हणा महालाभ. आणि शेवटचा निकष आहे महालाभाचा. महालाभ त्याला म्हणतात एकदा जीवनात प्राप्त झाला आणि किती मोठं दुःख आलं तरी दुःख दुःख नाही वाटत. ज्ञानोबा म्हणतात त्याचा देह तोडला शस्त्राने, अग्नीत टाकला तरी त्याला दुःख होत नाही. शस्त्रे वरी तोडलिया, देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पोहडलिया, चेवोचे नाही. सामान्य एवढा मोठा महालाभ साधूच्या चिंतनाने प्राप्त होतो. त्रिविध ताप त्याच्या जीवनात एकदाच ताप द्यायला आले, पण संतांची खरी कृपा, संतांची साधना त्याच्या जीवनात घडली. आता घडली या सेवा समर्थाची नाही आता भीती वाटत. ज्ञानोबा म्हणतात त्रिविध मुख्य आगवे, उपद्रवाचे मेळावे, वरी पडली ही नव्हे वाकुडा जो. त्रिविध ताप त्याच्या जीवनात एकदा स्तप्त करायला आले तरी तो तापत नाही. समजायचं महालाभ पदरात पडला हे संतांच्या साधनेनं भेटतो.
अन्य कोणत्या साधनेनं न प्राप्त होणारा लाभ. संतांचा उत्सव करायचा, मी ते सांगत आहे तुम्हाला. महालाभ भेटतो. जीव पुण्यवंत होतो महाराज. पटलं. आम्ही सामान्य संसारी जीव आहे. आम्हाला अपेक्षा आहे समाधानाची, आम्हाला अपेक्षा आहे विसाव्याची. सामान्य धावलो विसाव्यासाठी. जीव विसावियाच्या चाडा सैंग धावा धावी करीतसे बापुडा. किती धावलो सांगू तुम्हाला. 184 घेतल्या धावा. 84 लक्ष योनी आम्ही फिरलो. इथं आलो फिरून मनुष्य योनीत. असं वाटत होतं आता विसाव होईल, मग वाटत होतं जरा शिकल्यावर होईल, मग वाटत होतं जरा नोकरी लागल्यावर, मग वाटलं 2चे 4 झाल्यावर, मग वाटत होतं पोरग झाल्यावर, मग वाटलं पोरं जरा मोठं झाल्यावर, मग वाटलं पोराचं झाल्यावर, नाही पोराला झाल्यावर. हा झाला. फक्त विचार चालू आहे महाराज. आयुष्याचे आयुष्य जाते पण विसाव काय भेटत नाही. शेवटीच लोक त्याला विसावा देतात. काय म्हणतात तुमच्याकडे, नेता नेता ठेवतात त्याला. हा विसावा. पण खरं सांगू का, तो विसावा त्याचा नसतो. खांदेकऱ्याला मड जड झालेलं असते, त्या खांदेकऱ्याचा तो विसावा. याचा अर्थ असा आहे, विसावा तो क्षण एक नाही, क्षणभर सुद्धा विसावा नाही. कारण विसाव्याचा मार्ग चुकला, विसाव्याचं स्थान चुकलं. विसावा पाहिजे का तुम्हाला, मग एक करा. त्या संतांच्या पायावर श्रद्धा समर्पण करा, भाव ठेवा. ते संत तुम्हाला विसावा देतील. शांतीचं खरंच ठिकाण आहे संत महाराज. म्हणून विसावा पाहिजे असेल इकडे तिकडे जाऊ नका, संताकडे जात जा. जाशी तरी जाई. जा संतांच्या गावात, तिथं विसाव होईल. जा बाबाकडे, जा निवृत्तीनाथाकडे, जा ज्ञानोबाराकडे, विसाव होईल. देवही थकला तर साधूकडे जातो विसाव्यासाठी. नामा म्हणे देवा. आणि कशासाठी, झोप घ्यायला, दुसरं कशाला, विश्रांती घ्यावया. साधूलाही विसावा होतो. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर विश्रांती देतात. साधू विसावा देतात, पण साधूच विसावा देतात. सत्कर्म परिपाकात ते करुणानिधिनो धृतः प्राप्य तीर तरुच्छाया विश्राम्यंती यथा सुखम. पंचदशी सांगते, सत्कर्माचा परिपाक झाला तर साधू भेटतो जीवनात, नाही तर भेटत नाही. सत्कर्म परिपाकात ते करुणानिधिनो धृता, करुणानिधी पुरुषाच्या करुणेचा विशेष आपण बनतो. आणि मग ते करतात काय, प्राप्य तीर तरुच्छाया विश्राम्यंती यथा सुखम. नद्याम कीटा युवा वर्ता. उदाहरण दिलेलं आहे, नदीत एखादा कीटक पाण्यात पडलेला आहे आणि तिथं भोर यात तो अटकला, गटांगळ्या खाताय. पुनरपी जननम पुनरपी मरणम. मग होते काय, त्याच्या सत्कर्माचा परिपाक झाला तर एखादा करुणानिधी पुरुषाच्या करुणेचा तो विषय बनतो, ते बाजूला काढून त्याला. तसं आपलं जीवन सुद्धा साधूच्या करुणेचा विषय झाला पाहिजे. त्याच्यासाठी तसं जगलं पाहिजे. साधूच्या करुणेचा विषय कधी होतो, काही गोष्टी आपल्या जीवनात सांभाळल्या पाहिजे. अशुभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, करी संताचा सायास, जनमित्र होई सकळाचा. हे चतुसूत्री आहे जीवन आदर्श जगण्याचे. हे चतुसूत्रीनं जीवन जो जगेल, साधूच्या कृपेचा विषय तो होतो. अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जानोनी नेनता, साधू भेट देती तया अवचिता. मनी दृढधरी विश्वास नाही, सांडी मांडीचा सायास, साधू दर्शन नित्य काळ त्यास तुका म्हणे जो विठला जाणी विसरे. मला वाटते ही स्थिती आपल्या जीवनात बांधून घेतली पाहिजे. आपण त्यांच्या करुणेचा विषय झालो पाहिजे. ते आपल्याला विश्रांती देतात. एक नाही जमलं बाबा, फक्त आपला भाव तर ठेवा, श्रद्धा तर त्यांच्या पायावर ठेवा. तुम्ही खरी श्रद्धा संतांच्या पायावर समर्पण केली, तीच तुम्हाला विसावा देते. विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. महाराज, विसावा भेटतो, जीव पुण्यवंत होतो, महालाभ पदरात पडतो. आता सांगता पुण्यवंत होण्याचा उपाय, पण आमचा 7-12 कोरा नाही ना, त्याच्यावर भरपूर बोज आहे ना. 7-12 कोरा नाही ना, करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं, भरपूर बोज आहे 7-12वर आमच्या. आणि 7-12 जर आता कोरा नाही तर कसं काय कामाचं आहे. पहिले ते कोरा करावं लागेल, म्हणजे आमचं जीवनात केलेलं पाप जे आहे आतापर्यंत, कळत न कळत घडलेलं सगळं पाप त्याच्यावर आहे. ते पाप तसंच राहिलं महाराज, तर ते पाप पुन्हा दुःख द्यायला तयार होईल ना. अहो, आता अमृत वाढत आहे, पण भांड्यात विषय त्याचं काय.
विषाच्या भांड्यात घेतलेलं अमृत तारत नाहीत, मारतेच. अमृते तरीच मरीजे, जरी विखेसी सेविजे. विषाच्या भांड्यातलं अमृत तारत नसते महाराज, मारतच असते. मग आम्हाला ते सांगा पहिले. काय? पहिले हे पाप कशाने जाते ते सांगा. पहिले रोग गेला पाहिजे ते पहिले सांगा आम्हाला. हे पाप फार महत्वाचं आहे. पाप गेलं पाहिजे. पाप का गेलं पाहिजे? दुःख नको वाटत असेल तर पाप घालवा. आणि मग ते पाप कशाने जाते? ते पाप घालवण्यासाठी एकच उपाय आहे. त्या साधूच्या नामाचा जप करा. त्याने तुमचं पापही जाईल. पुण्योत्पत्तीही करते आणि पापही घालवते. तुका म्हणे पापे जाती संताच्या, तुका म्हणे जपे वायू सुता जाते पापे. त्यांचा जप केला, त्यांचं नाव घेतलं तर पाप जाते. पाप गेलं पाहिजे आणि पुण्य निर्माण झालं पाहिजे. हे दोन्ही फल संतांच्या साधनेत प्राप्त होते. काही औषध रोग घालवतात, पुष्टी नाही देत. काही पुष्टी देतात, रोग घालवत नाहीत. पण काही औषध आहे रोगही घालवतात आणि पुष्टी देतात. तसे काही साधना अशा आहेत उभय फल देतात, अनिष्ठाचा परिहार पापही घालवतात आणि पुण्यही देतात. अशी संतांची साधना आहे. पण तुकोबार म्हणतात म्हणून आपल्या जीवनात संतांची साधना घडली पाहिजे. संतांचं चिंतन घडलं पाहिजे. तुका म्हणे त्यांच्या नावे घेता व्हावे संतोषी. त्यांचं नाव घेतलं तरी संतोष प्राप्त होते. त्यांचं नाव घेतलं तरी त्यांचं नाव सामान्य जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीची ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही, हे त्यांचा अधिकार आहे. अशा संताच्या कोटीतले मालिकेतले संत श्री पाटील बाबा यांचं 125वे हे पुण्यस्मरण पुण्यतिथी आहे. आपल्याला कोटी कोटी धन्यवाद द्यावेत. गोडशा प्रकारचं बाबाचं प्रसाद चालू आहे. हे गाव बापांची जन्मभूमी आहे. जननी जन्मभूमिष्य स्वर्गादपि गरीयसी. साधू जन्माला येण्यासाठी सामान्य नाही महाराज. ते गाव जेथे हरीचे दास कोणत्याही भूमीत जन्म घेत नाहीत. साधू जन्म घेण्यासाठी त्या भूमीचं भाग्य उदयाला आलं पाहिजे. पण आपली जोपूळ नगरी भाग्यवान आहे. बाबासारखा महात्मा इथं जन्माला आला, मोठं कार्य केलं, संप्रदायात मोठं नावलौकिक प्राप्त ज्यांनी केलं, साधना केली. संत निवृत्तीनाथ महाराजांची पूर्ण कृपा ज्यांच्यावर आहे, असे स्वानंद सुखनिवासी संत श्री पाटील बाबा, त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. ही सेवा त्यांच्या चरणी समर्पण करतो. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. बाबांचं मोठं प्रासाद चालू आहे, मंदिर चालू आहे. मी आत्ताच सांगितलं का आपण सगळ्यांनी जसं शक्य आहे तशी मदत केली पाहिजे. सगळ्यांनी मदत करा. आलं का लक्षात? हे इथं दिलेलं वाया जात नाही. आता सगळं फिक्स डिपॉझिट आहे, पुढं ते उपयोगाला येणार आहे. आताच आमचे आदरणीय संपत काका ढोमसे काकांनी सांगितलं या मंदिरासाठी 5,000 रुपये देणगी इथं ते देणार आहेत. प्रत्येकाने आपण सुद्धा जसं शक्य आहे तसं दिली पाहिजे. आलं लक्षात? संतांच्या कृपेनं काही कमी पडत नाही आपल्याला. आणि संतांचा प्रसाद एकदा का झालं का देवाला आनंद होतो. देव म्हणतो माझ्यापेक्षा सुद्धा माझ्या भक्ताची भक्ती करतात ते मला अधिक आवडतात. पण देवाच्या मंदिरापेक्षा सुद्धा साधूच्या मंदिराला आपण देणगी दिली पाहिजे, अशी सगळ्यांना प्रार्थना करतो. काही दिवसात ते मंदिर उभं व्हावं. 187 वर्ष उत्सवाला झाले सप्ताहाला. 187 ना? 187 वर्ष म्हणजे किती जुना परमार्थ मुरलेला आहे महाराज. आलं लक्षात? मुरलेला आहे बरं का. हा, मुरलेला आहे. पण त्या मुरलेल्या परमार्थाची आपल्या अंतःकरणात ते भाव ठेवून ते मंदिर पूर्ण झालंच पाहिजे. आणि गोड आहे दगडात, कारण विशेषत्वानं याला आयुष्य भरपूर आहे. आणि पुढच्या कितीतरी पिढ्या आपल्या गावातल्या महात्म्याला ओळखत राहतील. आपल्या पूर्वसुरीनं त्यांचं स्मरण ठेवत ठेवत इथपर्यंत आणलेलं आहे. आणि मी सांगितलं साधू कधी मरतच नसतात, पण त्यांचं स्मरण अखंड राहणार आहे. त्यांनी या मंदिराच्या रूपानं लोकांना लक्षात येईल आपल्या गावात पाटील बाबा झाले. आणि त्याच्यामुळं काय आहे, पुढच्या पिढीवर ते संस्कार होतील आणि ते संस्कार होऊन पुन्हा पाटील बाबा दुसरे निर्माण होतील. आलं लक्षात? याच्यासाठी सगळ्यांनी आपण या मंदिराला फुल नाही फुलाची पाकळी जसं शक्य होईल अशी मदत करणं गरजेचं आहे. अशी सगळ्यांना प्रार्थना विनंती करतो. झाली सेवा बाबांच्या चरणी समर्पण करतो. आणि विशेषत्वानं पाहायचं झालं आता 1,00,000 आले. आता पुढं तुम्ही हा आणखीन येऊ द्या आकडे लगेच. आलं का लक्षात? सगळ्यांनी असे आकडे, कारण हे झालं पाहिजे ना. पण त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो.
मोठ्या प्रेमानं टाळी वाजू नका. संतांचं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले गुरे वेडी वाकुडे उत्तरे राज महाराज तुम्ही सिद्ध विचारला अधिकार तुला. निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा शोध ज्यांनी लावला असे स्वानंद सुखनिवासी पाटील बाबा यांची 125वी पुण्यतिथी आज आपल्या जोपूळ गावामध्ये किंवा महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी संपन्न होते. आणि या निमित्ताने ज्यांनी आज आपली कीर्तन रूपी सेवा आपल्या समोर किंवा महाराजांना अर्पण केली असे योग शिक्षण संस्थेमध्ये अध्यापक म्हणून काम करणारे हरिभक्त परायण उल्हास महाराज सूर्यवंशी या निमित्ताने उपस्थित सर्व हरिभक्त परायण महाराज मंडळी, शिक्षण संस्थेतील सर्वच आमचे बाळगोपाळ हरिभक्त परायण महाराज आणि पंचक्रोशीतून उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी. तर महाराजांचं बोलल्यानंतर मी बोलणं बरोबर वाटत नाही, परंतु पाटील बाबांचा फार मोठा वारसा या पंचक्रोशीला लाभलेला आहे. महाराजांनी त्यांच्या कीर्तनामध्ये मला फार ऐकण्याची संधी मिळाली नाही, परंतु आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे, कशाला महत्व दिलं पाहिजे हे की म्हणजे आपल्याला पाप पुण्य आपण या सगळ्या गोष्टी म्हणतो, परंतु साधूच्या चरणावरती गेल्यानंतर आपल्याला पुण्य मिळतं आणि आपली पापही नष्ट होतात. असं मान कार्य हे साधूंच्या किंवा संतांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना, आणि खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत की पाटील बाबा हे आपल्या भूमीमध्ये होऊन गेले आणि त्यांच्यामुळे आपल्या पाठीमागे फार मोठा आधार आहे. आणि हे मंदिर व्हावं म्हणून आपली सगळ्यांची फार दिवसाची इच्छा होती आणि आता ती फलरूपाला येते. आदरणीय जिरवा साहेब असतील किंवा आपण सगळेच हातभार लावून ते मंदिर पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. आज मला या ठिकाणी की संपत बाबा ढोंगच्या आहेत किंवा मगाशी मला वाटतं 1 लाख रुपयाची देणगी देणारे आहेत. थोडं आपण सगळ्यांनी केलं तर फार मोठं कार्य उभं राहू शकतं हे आपण बघतोय आणि त्याला हातभार लावण्याचं काम आपण सगळे करूया एवढंच या निमित्ताने बोलतो. आज या ठिकाणी मलाही बोलवलं, मलाही मध्ये सहभागी होता आलं त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. महाराज तुम्ही अध्यापक म्हणून काम करताय, मी शिक्षक म्हणून काम करता करता इथपर्यंत आलोय. एक समाजाला घडवण्याचं काम आपण सगळे करतोय आणि नक्कीच हा आदर्श पाटील बाबा सारख्या साधू संतांचा आहे. तो आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून त्यांचं राहिलेलं कार्य हे पुढं चालू ठेवण्यासाठी ही सगळीच मंडळी नाव घेण्यापेक्षा या ठिकाणी सगळी झटतात. मी त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि हा दिवसेंदिवस हा सोहळा असाच मोठ्या प्रमाणामध्ये साजरा हो ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब, आपलं बहुमूल्य असं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना मिळालेलं आहे. असंच आपलं मार्गदर्शन आणि सहकार्य सदैव आमच्या सोबत असेल हे आम्ही या ठिकाणी निश्चितच शाश्वती आहे आम्हाला. म्हणून तुमचेही पुनश्च एकदा देवस्थानच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी अनेक वर्षापासून ज्यांचं आपल्याला या कार्याला मार्गदर्शन लाभतं श्री हरिभक्त परायण काशीनाथ महाराज वाढणे बाबांचाही या ठिकाणी छोटासा सन्मान होतोय. बाबा, तो सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी समोर यायचं आहे आणि तो सन्मान या ठिकाणी खडक सुकेने ग्रामस्थ यांनी करावा. खडक सुकेनेच्या ग्रामस्थांपैकी कोणीही समोर यावं, एक जण व्यक्तीने आणि महाराजांचा या ठिकाणी सन्मान करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. या पुढे या.
या कोण येतं या या 1-2-5 मिनिटांमध्ये आपल्याला सर्वांच्या ठिकाणी सत्कार आणि आभार प्रदर्शन करायचं आहे आणि त्यानंतर प्रसाद घ्यायचा आहे. त्यामुळे फक्त 5-10 मिनिटाचा वेळ आपण सर्वांनी द्यावा अशी आपल्या सर्वांकडे मी विनंती करतो. या ठिकाणी महाराजांचा सन्मान होतोय. यानंतर जो सन्मान होतोय आपल्या श्री क्षेत्र आनंदीमध्ये जे आपले श्री संत पाटील बाबांच्या नावाने चालू असलेले जे गुरुकुल आहे, वारकरी शिक्षण संस्था आहे, जे आता ते त्या ठिकाणी चालवत आहेत, ते आपले श्री हरिभक्त परायण प्रवीण महाराज हंडोरे. पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपण सर्वजण या ठिकाणी बाबांच्या या दरबारामध्ये उपस्थित झालेलो आहोत. खर तर साधूच्या नामस्मरणाने आपल्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होते, अत्यंत असं सुंदर सुसरावे चिंतन हजारो विद्यार्थी जे घडवत आहे आणि घडवतात असे गुरुवर्य श्री हरिभक्त परायण उल्हास बाबा सूर्यवंशी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अध्यापक बाबा त्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलांना त्या ठिकाणी शिकवण्याचं काम करतात आणि ते कार्य करत असताना त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी त्या संस्थेतून त्या ठिकाणी बाहेर पडतात. म्हणून बाबांसारखी महात्मे या ठिकाणी आपल्या या मंदिरावरती येतात आणि पाटील बाबांची सेवा करतात, ही आपलं भाग्य आहे. खरं तर आजही बाबांना येणं शक्य नव्हतं, पण बाबांना अत्यंत विनंती केली आणि त्या विनंतीतून बाबांनी सांगितलं, महाराज काहीच हरकत नाही, तुमचा इतका आग्रह आहे तर येतो. पण खरं सांगू का, बाबांची इच्छा होती की या ठिकाणी बाबांच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी सेवा करून घ्यावी, म्हणून आज बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या ठिकाणी बाबांचा आपण छोटासा आपल्या या मंदिराच्या वतीने, आपल्या ग्रामस्थांच्या वतीने, आपल्या सर्व भाविक भक्तांच्या वतीने या ठिकाणी बाबांचा सन्मान करणार आहोत. तो सन्मान या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके खासदार असणारे भगरे सरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी बाबांचा सन्मान करायचा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत पाटील बाबा महाराज की जय. या ठिकाणी 2 मिनिटं खासदार साहेब आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. त्यांना विनंती आहे की आपण आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचा. मार्गदर्शक श्री हरिभक्त परायण माणिक महाराज राऊत यांचा सुद्धा या ठिकाणी छोटासा सन्मान होतोय, तो महाराजांनी घ्यावा अशी मी महाराजांना विनंती करतो. व तो सन्मान करण्यासाठी धामणवाडी ग्रामस्थांनी या ठिकाणी समोर यायचं आहे. या ठिकाणी धामणवाडी ग्रामस्थांना विनंती आहे, आमचे परममित्र ज्यांचं पाटील बाबांवरती नितांत शब्द आहे असे युवा कीर्तनकार श्री हरिभक्त परायण किरण महाराज बोरसे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान त्यांनी घ्यावा अशी त्यांना विनंती आहे. व तो सन्मान करण्यासाठी चिंचखेड ग्रामस्थांना विनंती आहे की तो सन्मान करण्यासाठी आपण या ठिकाणी समोर यायचं आहे. किरण महाराजांना विनंती आहे की तो सन्मान आपण घ्यावा अशी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. श्री हरिभक्त परायण स्वरगंधर्व आमचे अक्षय महाराज वाघ यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय आणि तो सन्मान या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी आपल्या सर्वांमधील ज्येष्ठ कीर्तनकार श्री हरिभक्त परायण नंदकिशोर महाराज झुमन कुर्नोलीकर या आणि ते आपल्याला नंतर सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे असे शूटिंग वाले भाऊ, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी या ठिकाणी समोर यायचं आहे. कुर्नोली ग्रामस्थांनी करावा अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी या प्रसादालयासाठी 5,011 रुपये या ठिकाणी देणगी दिलेली आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याबरोबर लीलाबाई बबनराव फडोळ वरखेडा यांनी सुद्धा 501 रुपये या ठिकाणी देणगी दिलेली आहे. तोही सोनगाव ग्रामस्थांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हे विठ्ठल 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 विठाला 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 विठाला